नमस्कार मंडळी, जय जगन्नाथ सर्वांना। आज आपण गव्हाच्या पिठापासून धिरडं कसं बनवायचं ते बघणार आहोत। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्त काही असं खावंसं वाटत नाही, मग असं गरम झणझणीत काहीतरी करायचं चमचमीत, म्हणून मी म्हणलं आज धिरडं करून बघावं। तर अशा पद्धतीने मी धिरडं केलेले, खायला खूपच टेस्टी लागतं, तुम्ही पण एकदा करून बघा। इथं मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले आणि 1 वाटी रवा घेतलेला आहे। रवा जाडसर घेतलाय, कुठला बी घेतला तरी बी चालते। आता याच्यामध्ये पाणी ओतायचे आणि पीठ मिक्स करायचं। पाणी ओतून पीठ पातळ करायचे। हे असं पीठ पातळ केले, याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकले आणि चिरलेली कोथिंबीर टाकली, बारीक चिरलेली मिरची टाकली, 1 टोमॅटो आहे आणि थोडीशी हळद आहे, थोडंसं हिंग। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मिक्स करून घेतलेले आता इथे गॅसवर तवा गरम करायला ठेवायचे आणि तव्याला तेल लावून घ्यायचे आणि असं धिरडं टाकून घ्यायचे। पटकन होणारी रेसिपी, खायला खूप टेस्टी लागते। आता पलटी करून घ्यायची ह्याला। खूप छान भाजलेला आहे, वरचा भाग दिसायला लागलेला आहे भाजला। आता खालचा भाग पलटून घ्यायचा आहे। दोन्ही बी भाग भाजले, धिरडं तयार झालं।